हाय स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जर्नलमधले. गेल्या लेक्चरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे या लेक्चरमध्ये आपण सगळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार होतो. तर आज आपण 2 किंवा 3 प्रॉब्लेम बघूया की कशा पद्धतीने हे सॉल्व केले जातात. मी त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला समजेल अशा पद्धतीने केलेलं आहे. इंडिव्हिज्युअल एंट्रीज आणि जर वर्किंगची गरज असेल तर त्याच्याबरोबर मी वर्किंग पण ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता. आपण पहिला प्रॉब्लेम बघूया. तुमच्यासमोर दिसतोय. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ नरेंद्र जनरल स्टोअर 2019 एप्रिल 1. नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000 हे पहिले ट्रान्झॅक्शन आहे. April 3 purchase goods from Kiran ₹40,000 on credit. April 5 paid rent ₹2,000. April 10 sold goods to Mr. Vikas ₹55,000 on credit. April 15 purchased furniture of ₹30,000 at the rate GST 18%. April 18 received a bearer check of ₹25,000 from Mr. Vikas. April 21 paid to Kiran by check of Dena Bank ₹20,000 and April 30 paid salary of ₹5,000. तर तुम्ही हे सगळे ट्रान्झॅक्शन 1 बाय 1 वाचून घेतले. कधी पण कुठलाही प्रॉब्लेम सोडवत असताना पहिल्यांदा पूर्ण प्रॉब्लेम वाचून घ्यायचा आणि त्यात आपल्याला सोप्या वाटणाऱ्या एंट्रीज पहिले आपण चेक मार्क करून घ्यायच्या की बाबा या एंट्रीज मला इझिली जमू शकतात. म्हणजे कसं, जर्नल ड्रॉ केल्यानंतर ज्या ज्या एंट्र्या येतात त्या एंट्र्या तुम्ही 1 बाय 1 लिहू शकता. आता आपण बघूया की याचं जर्नल कसं बनवलेलं आहे आणि आपण कशी सुरुवात करायची. तर याच्यामध्ये तुम्ही जर्नल बघा. मी सुरुवात केलेली आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे बघा, नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. डेट कॉलममध्ये मी डेट टाकलेली आहे April 1. तुम्ही हे जर्नल सोडवताना हे वर ट्रान्झॅक्शनमध्ये लिहायची गरज नाही आहे. हे मी तुमच्या माहितीसाठी मी लिहिलेलं आहे की तुम्हाला ही एंट्री कसली मारले ते कळेल. पण तुम्ही परीक्षेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सोडवत असताना हे काही लिहायची गरज नाही. ते मध्ये हे ट्रान्झॅक्शन जे मी वर हेडिंगला लिहिलं आहे ते. तर नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. ॲज पर जर्नल एंट्रीचे रूल्स जे आहेत त्याप्रमाणे कॅश आहे आणि त्याने बिझनेस स्टार्ट केला आहे म्हणजे कॅपिटल अकाउंट आलेलं आहे त्याचं. सो बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे. सो कॅश अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट 80,000 बघा इथे डेबिटला अमाऊंट आहे. अँड हू इज द गिवर? नरेंद्र. सो हिज कॅपिटल अकाउंट क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंटच्या रूलप्रमाणे टू कॅपिटल अकाउंट 80,000 बघा, दोन्ही बाजूला 80,000 लिहिलेलं आहे मी. नॅरेशन बघा, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला हे नॅरेशन लिहायचं असतं. अगदी शॉर्टकट आपण वरचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याचं शॉर्टकट त्यातली अमाऊंट काढून बाकीचं लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही वाक्य. दुसरं मी वाचल्याप्रमाणे परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट आहे बघा ₹40,000. आता क्रेडिट म्हटलं तर याच्यामध्ये कॅश आलेली नाही आहे, बरोबर आहे. परचेस केलेत गुड्स अकाउंट किंवा परचेस अकाउंट, तुम्ही दोघांपैकी एक वापरू शकता. मी गेल्या वेळी पण सांगितलेलं आहे. सो परचेस ऑब्लिक गुड्स, पण तुम्ही हे असे दोन्ही लिहू नका. परचेस एक तर परचेस लिहा नाही तर गुड्स लिहा. काय जे तुम्ही ठरवणार आहात ते ठरवून घ्या आणि त्या पद्धतीने लिहा. तर मी परचेस आपण जर म्हटलं तर परचेस अकाउंट डेबिट टू किरण अकाउंट 40,000. डेबिटला पण 40,000 आहेत, क्रेडिटला पण आहेत बघा. नॅरेशन बिंग परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. व्हेरी सिम्पल नॅरेशन पण एंट्री पण. तिसरी तर अतिशय सिंपल आहे. पेड रेंट ₹2,000. रेंट नॉमिनल अकाउंट आहे आणि पेड केलेली आहे, कॅश गेलेली आहे. सो इथे नॉमिनल अकाउंटप्रमाणे रेंट अकाउंट डेबिट
डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ना, आपण पेड केले म्हणजे एक्सपेन्सेस आहे. सो डेबिट रेंट अकाउंट येणार आहे टू कॅश अकाउंट, कारण की कॅश गेलेली आहे. तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, डेबिटला 2000, क्रेडिटला 2000. नॅरेशन बिंग रेंट पेड. बघा, या सिम्पल एंट्री आहेत, या तर तुम्ही इझिली करू शकता, ज्या नॉमिनल अकाउंटशी रिलेटेड असतात त्या. त्यानंतर सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ॲट ₹55,000 ऑन क्रेडिट. आता क्रेडिट म्हटलं तर माल गेलेला आहे, सोल्ड केलेत ना, तर कुणाला गेलेलं आहे? विकास. सो हू इज द रिसिवर? विकास अकाउंट डेबिट द रिसिवर. विकास अकाउंट डेबिट टू काय गेलेले आहेत? गुड्स. मग मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, गुड्स वापरा किंवा सेल्स वापरा. मी सेल्स वापरतो. टू सेल्स अकाउंट. तुम्ही गुड्स वापरले तरी काही हरकत नाही. टू सेल्स अकाउंट किंवा टू गुड्स अकाउंट. 55,000 डेबिटला, क्रेडिटला. नॅरेशन बिंग सोल्ड गुड्स टू विकास ऑन क्रेडिट. त्याच्यानंतर आपण बघूया परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट द रेट ऑफ 18% GST इथे म्हटलेलं आहे. आता तुम्हाला याच्यात GSTच्या एंट्री मी पहिले पण दाखवल्या होत्या. आता तुम्हाला याच्यामध्ये GSTच्या एंट्री कशी मारली ती बघा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही परचेस केले फर्निचर, त्यामुळे फर्निचर आलेलं आहे 30,000 रुपयाचं, आणि तुम्ही GST भरून घेतलेलं असल्यामुळे GST पण तुम्ही भरलेलं आहे, त्यामुळे तो पण तुम्हाला खर्च झालेला आहे. तर ते सुद्धा तुमची फर्निचरची कॉस्ट वाढवतं. म्हणजे 30,000 प्लस 18%. मग किती होणार? 18%प्रमाणे माझ्या मते 5,400 होणार. 18 की 18 दुने 36, 18 त्रिक 54, बरोबर. तर 18% आपल्याला बघा कॅल्क्युलेट करायचं आहे. पण हे GSTचं कॉम्बिनेशन कसं आहे? स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे 50-50% असतात, त्यामुळे 18चे अर्धे केले तर 9 आणि 9%. तर 9 त्रिक 27, बरोबर. सो फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर परचेस केलं, डेबिट वॉट कम्स इन फर्निचर. आपल्याकडे फर्निचर आलेलं आहे ना, फर्निचर अकाउंट डेबिट 30,000. आता GST तुम्ही भरलेला आहे, त्यामुळे हा तुमचा एक्सपेन्सेस आहे. सो GST अकाउंट डेबिट खरं म्हटलं तर, बट इथे 2 तुकडे असल्यामुळे त्याचे सेंट्रल आणि स्टेटचे, त्यामुळे त्यांना वेगवेगळं दाखवलं. आणि आपण परचेस करतो म्हणजे इनपुट झालेलं आहे, ते आपल्याकडे आलं आहे ना माल. सो इनपुट CGST अकाउंट डेबिट अर्धे केले 2,700. इनपुट SGST अकाउंट डेबिट 2,700 टू. आता इथे काय म्हटलं नाही ना की चेकने भरले की कसे भरले, तर टू कॅश अकाउंट. ठीक आहे, आपण कॅश देऊन टाकली. ती टोटल केली 30,000 प्लस हे 5,400, 35,400 अमाऊंट आलेली आहे. बिंग परचेस फर्निचर ॲट 18% GST. सिम्पल. त्याची वर्किंग तुम्हाला समजण्यासाठी बघा, खाली लिहिले कॉस्ट ऑफ फर्निचर 30,000 ॲड CGST 9% 2,700, ॲड SGST 9% 2,700, टोटल 35,400. म्हणजे तुम्हाला वर्किंग तिथे असं दाखवायची गरज नाही जर्नलमध्ये. तुम्ही मागे पानावर कुठेही लिहू शकता. नॉट नेसेसरी, त्यांना काही गरज नसते वर्किंग दाखवण्याची, की बाबा तुम्ही अमाऊंट कशी काढली हे काही ते विचारत नाही तुम्हाला. पण एक तुमच्या माहितीसाठी मी वर्किंग पण तुम्हाला अगदीच खाली लिहून दिलेली आहे. त्याच्यानंतर रिसिव्ड अ बिअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. बिअरर चेक म्हणजे याला काही बँक अकाउंट असं नाव येणार नाही, कारण की हा बँकेमध्ये डिपॉझिट होत नाही चेक. तुम्ही काउंटरवर हे पैसे घेऊ शकता. सो तुम्हाला चेक मिळाला आहे 25,000चा, कोणी दिला आहे? विकासने दिलेला आहे. तर तुम्ही त्याला काउंटरवर जाऊन ते कॅश करू शकता. म्हणून याला बँक हा वर्ड वापरायचा नाही, आपण कॅश घेऊन आलो असं समजायचं. सो आपल्याला कॅश मिळालेली आहे. डेबिट वॉट कम्स इन कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू कोणी दिले? विकास इज द गिवर. पर्सनल अकाउंटप्रमाणे क्रेडिट द गिवर. सो विकास अकाउंट क्रेडिटेड. कॅश अकाउंट डेबिट टू विकास अकाउंट 25,000. त्याचं एक्सप्लेनेशन पण खाली दिले बघा. बिअरर चेक इज रिसिव्ड फ्रॉम मिस्टर विकास. Bearer check received is treated as cash received, real account, and Vikas is giver, personal account. Cash account is debited and Vikas account is credited. आता नेक्स्ट
पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. आता तुम्ही किरणला चेक दिलेला आहे, तुमचं अकाउंट समजा देना बँकमध्ये आहे, तर त्याच्यातला चेक तुम्ही त्याला फाडून दिलेला आहे 20,000चा. पण हा चेक दिल्यामुळे आता काय होणार, इथे काय बिअरर काय म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे आता प्रॉब्लेम काय झाला आहे की याला आपण क्रॉसच पकडूया, बरोबर. तर तो जाईल किरण आणि बँकेत डिपॉझिट करेल तो चेक. त्यामुळे पैसे बँकेत त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतील. सो हू इज द रिसिव्हर इयर? किरण. बिकॉज किरणला आपण चेक दिलेला आहे त्याच्या हातात, त्यामुळे ही इज द रिसिव्हर. किरण अकाउंट डेबिट टू कोण देणार पैसे? बँक देणार. ते पण पर्सनल अकाउंट आहे. हू इज द गिव्हर? बँक. सो बँक अकाउंट क्रेडिटेड. किरण अकाउंट डेबिट टू देना बँक अकाउंट. तुम्ही अगदी नाव नाही लिहिलं देना तरी चालेल, बँक अकाउंट लिहिलं गरजेचं आहे. नॅरेशन बघा, बिंग पेड टू किरण बाय चेक. तर हे कळलं असेल तुम्हाला. मी अगदी हळूहळू तुम्हाला सांगतोय आणि हळूहळू समजावून सांगितल्यामुळे तुम्हाला ते परफेक्ट कळेल. त्याचं पण एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. आता पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊया. पेड सॅलरी. एकदम सोपं. रेंट कसं होतं मगाशी, तसं सॅलरी पेड केली. एक्सपेन्सेस सॅलरी अकाउंट डेबिट होणार बिकॉज नॉमिनल अकाउंट आहे. टू कॅश गेलेली आहे. एंट्री येणार 5,000. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. नॅरेशन बिंग पेड फॉर सॅलरी. आता तुम्ही बघाल तर मी इथे ह्याची पूर्ण टोटल केलेली आहे 2,62,400. 2,62,400. तुम्ही डेबिट साईड कॉलमची पूर्ण टोटल करायची, क्रेडिट साईड कॉलमची पूर्ण टोटल करायची. दोन्ही टोटल समान येणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर्नलचा प्रॉब्लेम संपल्यानंतर खाली त्याची शेवटच्या ओळीला आपल्याला टोटल करायची असते, अशा पद्धतीने दाखवायचं असतं. तर आता तुम्हाला कळलं असेल की हाऊ टू प्रिपेअर जर्नल अँड हाऊ टू रेकॉर्ड एंट्रीज 1 by 1. तुम्ही हे मध्ये लिहायची काही गरज नाही. हे हेडिंग म्हणून मी लिहिलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही डेट टाकून फक्त एंट्री लिहायची आणि नॅरेशन लिहायचं आणि अमाऊंट लिहायची आहे त्याच्यासमोर. फक्त एंट्री चुकायला नाही पाहिजे. त्यामुळे हे प्रॅक्टिस करत राहा. रूल मीन्स जे बेसिक लेक्चर पहिले घेतलेले आहेत ते समजून घ्या, हाऊ टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज. तर ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. आता पुढे आहे, आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. जरासा मोठा घेतला आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. थोडंसं ॲडिशन पण पाहिजे ना, तर त्या पद्धतीने दुसरा प्रॉब्लेम तुम्ही नीट वाचा. इलिस्ट्रेशन 2. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ राजकुमार ग्रोसरी सेलर. 2019 एप्रिल 1. राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश बिल्डिंग अँड बॉरो अ लोन फ्रॉम राकेश 50,000. आता जर तुम्ही बघाल तर याच्यामध्ये आता भरपूर मिक्सचर आलं. गेल्या प्रॉब्लेममध्ये एवढं मिक्सचर नव्हतं, पण पहिल्याच एंट्रीमध्ये तुम्ही बिझनेस करताना तुम्ही स्वतःची कॅश पण आणली. तुमच्याकडे घर असेल किंवा काही ऑफिस जागा असेल, त्याला आपण बिल्डिंग म्हणूया. 2 लाख रुपयाची त्याची व्हॅल्यू आहे, ते पण तुम्ही दाखवलं. आणि तुम्ही तुमच्या मित्राकडून लोन पण घेतलं की बाबा मला बिझनेस चालू करायचं आहे, थोडेसे पैसे दे, मी तुला परत ते नंतर काही दिवसाने देऊन टाकेन. तर अशा प्रकारे ही पहिले ट्रान्झॅक्शन आहे. जरासं मोठं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. कंबाईन एंट्री मी शिकवल्या होत्या त्याच्या प्रकारमधला आहे. त्यानंतर डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक 50,000. परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 ॲट द रेट ऑफ 18% GST अँड पेड बाय चेक. GSTचं ट्रान्झॅक्शन पण एक मी याच्यात मिक्स केलेलं आहे. कॅश सेल्स 90,000. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर इज पर्सनल यूज 1,000. पेड टेलिफोन चार्जेस 500 अँड टॅक्सी फेअर ₹200. आता बघा, यांनी 2 आपल्याला त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस दिलेले आहेत, तर ते सुद्धा आपल्याला एकत्र लिहायचे, म्हणजे कंबाईंड प्रकारे. त्यानंतर आहे पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस 5,000 ॲट 5% GST. म्हणजे ट्रान्सपोर्ट चार्जेसवर आपण 5% GST भरलेलं आहे. पेड ऑडिट फीज ₹5,000 बाय चेक.
Purchase furniture rupees 70,000 amount paid by check 12% GST. Sold motor car 1 lakh 18% GST and sale proceed credited to our account. म्हणजे त्याने चेक दिला फॉर एक्झाम्पल. पेड कॅश टू कविता 15,500 अँड अलाउड डिस्काउंट 500. म्हणजे कविताने आपल्याला डिस्काउंट पण दिलेला आहे आणि तिला आपण कॅश देऊन टाकलेली, तिचं काही पेमेंट असेल त्या पद्धतीने. तर हे जे मोठं ट्रान्झॅक्शन आहे, जरा ह्या जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये थोडंसं मी GSTवर थोडा भर दिले म्हणजे एकदा तुमचं क्लिअर होऊन जाईल. आणि डिस्काउंटच्या काही एंट्र्या केलेल्या आहेत आणि कंबाईन एंट्रीज जास्त याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तो बघूया आपण सोल्युशन कसं बनवलं याचं. तर बघा, जर्नल तुमच्या समोर आहे. मी ट्रान्झॅक्शन पण मध्ये लिहिलेलं आहे मुद्दा म्हणून की तुम्हाला ते लक्षात राहावं आणि समोर असावं, जेणेकरून एंट्री समजण्याला आपल्याला बरं पडतं. तर पहिले ट्रान्झॅक्शन, राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 lakh, बिल्डिंग 2 lakh अँड बॉरोड लोन फ्रॉम राकेश 50,000. आता कसं होतं की बिझनेस स्टार्ट करताना आपण कॅश आणलेली आहे, ठीक आहे. सो कॅश आलेली आहे. बिल्डिंग म्हणजे जागा पण आपण आणलेली आहे. आता राकेशकडून आपण लोन घेतलं आहे आणि ते पण आपण बिझनेसमध्ये आणले. हे कसं आपल्याला दाखवायचे, नवीन प्रकार आहे आपल्याला बघायला भेटतो आहे. तर याच्यामध्ये कसं करायचं बघा, तुम्ही लोन घेतलं म्हणजेच प्रकारे काय घेतले, कॅश घेतली ना. मग तुमचं काम आहे ते 50,000 तुम्ही कॅशमध्ये ॲड करायचे. म्हणजे कॅश तुमची 2 लाख प्लस ते 50,000 किती झाले, 2.5 लाख झाले, बरोबर आहे. म्हणजे असं वेगळं तुम्हाला दाखवायची गरज नाही. घेतलं, लोन घेतलं म्हणजे कॅशच घेतली ना फॉर एक्झाम्पल. सो ते तुम्ही कॅशमध्ये ॲड करून दाखवू शकता. तर आता आपण याच्यात किती घटक झाले ते बघूया. म्हणजे किती कुठले वेगवेगळे अकाउंट क्रिएट झाले याच्यामध्ये. एक तर कॅश झाला, एक बिल्डिंग झाला आणि एक लोन झाला राकेशचा आणि कॅपिटल झाला. म्हणजे आपल्याकडे 4 अकाउंट अफेक्ट झालेले आहेत. तर हे कसे दाखवायचे, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे, तो कॅश अकाउंट डेबिट होणार, बरोबर आहे. आता कॅश इथे समोर तो 2 लाख दिसते, पण मी 2.5 लाख का सांगतोय, कारण की राकेशचे पण 50,000 कॅशमध्येच आले. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट लिहा तुम्ही, पण समोर लिहिताना 2,50,000 लिहा. त्यानंतर काय आलं, बिल्डिंग आली. सो डेबिट व्हॉट कम्स ऑन बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 lakh, ठीक आहे. हू इज द गिवर, आपण चालू केला बिझनेस म्हणजे कॅपिटल टू कॅपिटल. पण मी किती आणले, मी 2 लाख आणि 2 लाख 4 लाखच आणले स्वतःचे. आणि राकेशकडून लोन घेतलं, त्यामुळे टू राकेश लोन 50,000. मी 4 लाख आणले, टू कॅपिटल अकाउंटला 4 लाख आहेत आणि राकेशने मला 50,000 दिले, त्यामुळे ते 50,000 राकेशच्या लोनमध्ये. तर आता तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे ही एंट्री बनली. बघा, जरा कॉम्प्लिकेटेड वाटते, पण ही प्रॅक्टिस करा, येईल तुम्हाला. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, बिल्डिंग अँड लोन फ्रॉम राकेश. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डिपॉझिटेड कॅश इन टू देना बँक. बँकेमध्ये भरले पैसे जाऊन, व्हेरी सिम्पल. बँक इज द रिसिवर, बँक अकाउंट डेबिट टू कॅश भरलेली आहे. सो कॅश गोज आउट टू कॅश अकाउंट 50,000. नॅरेशन बघा, बिंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. आता पुढे, परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेस ऑफ रुपीज 30,000 ॲट द रेट ऑफ 18% GST पेड बाय चेक. ठीक आहे ना, बँकेने भरलेलं आहे, म्हणजे बँकेने दिलेलं आहे आपण पेमेंट. आता परचेस मग अशी पण घेतला होता मी हा ट्रान्झॅक्शन, त्यात फर्निचर होतं आय थिंक सो. आता कम्प्युटर आहे, तर तुम्ही कम्प्युटर घेतलं, डेबिट व्हॉट कम्स इन कम्प्युटर, रिअल अकाउंट आहे ना, 30,000. त्याच्यावर 18% GST म्हटलं तर 9% वाटावी लागेल आपल्याला. सो इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट 2,700. टू काय दिलं, चेक दिला तुम्ही, तर टू देना बँक लिहा किंवा बँक लिहा, काही हरकत नाही, 35,400. त्यामुळे ही एंट्री बघा, असेच तुम्हाला इंटरेस्ट समजून येतील आणि लक्षात पण राहतील आणि कशा लिहायच्या ते पण कळतील. परचेसची एंट्री आहे, परचेसमध्ये वस्तू आपल्याकडे येते, त्यामुळे ती डेबिट होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आपण जे काही त्यांना त्याच्या बदल्यात देतो ते क्रेडिट होतं.
नॅरेशन बघून घ्या. बिंग परचेस कम्प्युटर ॲट द रेट ऑफ 18% GST अँड पेड बाय चेक. त्याचं वर्किंग तुम्हाला खाली दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. कॉस्ट ऑफ कम्प्युटर आहे 9% GST, 9% GST आणि टोटल. आता पुढे कॅश सेल्स. एवढी सोपी एंट्री आहे कॅश सेल्स. हे तर मी पहिले पण शिकवले तुम्हाला. इथे तुम्ही गुड्स म्हणू शकता, कॅश म्हणू किंवा सेल्स म्हणू शकता. सो कॅश सेल्स म्हणजे माल विकलेला आणि कॅश आलेली आहे. सो माल गेला आणि कॅश आली. कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट किंवा सेल्स अकाउंट. बिंग सोल्ड गुड्स ऑन कॅश. त्यानंतर गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश ₹10,000 ॲट 5% ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंट जेव्हा हा सेक्शन मी शिकवला त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रेड डिस्काउंट हा कॅल्क्युलेट केला जातो, रेकॉर्ड केला जात नाही बुक्समध्ये. म्हणजे त्याची अमाऊंट डिडक्ट होणार पण तुम्हाला ती दिसणार नाही काय म्हणून. म्हणजे इझिली म्हणजे आयडेंटिफिकेबल नाही आहे ती. तो 10,000वर 5% ₹500 होतात. मग 10,000मधून 500 वजा केले तर उरले किती? 9,500. म्हणजे याचं आपलं ट्रेडिंग झालेलं आहे. आता गणेशने गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश. गणेशला माल विकलेला आहे आपण. सो हू इज द रिसिवर? गणेश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट किंवा सेल्स अकाउंट. क्रेडिटवर असल्यामुळे इथे कॅश किंवा बँक काही येणार नाही. सो 9,500 आलेला आहे. आता गणेश रिटर्न गुड्स ऑफ ₹950. आता गणेशने त्याच्यातले ₹950 आपल्याला रिटर्न दिलेले आहेत. मग रिटर्न दिले तर याची एंट्री कशी करणार आपण? सो तुम्ही गुड्स रिटर्न म्हणा किंवा सेल्स रिटर्न म्हणा. तर माल आपल्याकडे आला आहे, रिटर्न आला आहे, त्यामुळे गुड्स डेबिट होणार गुड्स अकाउंट किंवा सेल्स रिटर्न अकाउंट किंवा रिटर्न इनवर्ड अकाउंट. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू कोणी दिले? गणेशने. टू गणेश इज अ गिवर. पर्सनल अकाउंटप्रमाणे 950. सिम्पल एंट्री आहे. मी शिकवलेले आहेत तुम्हाला पहिले, पण सेपरेटली शिकवलेले आहेत. त्यानंतर गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज. जेव्हा एखादा प्रोप्रायटर बिझनेसमधून गुड्स विड्रॉ करतो स्वतःच्या यूजसाठी, तेव्हा आपण त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. ही गोष्ट मी त्यावेळी पण सांगितलेली आहे आणि तुम्हाला याच्यावर स्पेशल एंट्रीज पण शिकवलेल्या आहेत. सो इथे राजकुमारने घेतले गुड्स. सो त्याच्याकडे गुड्स आले म्हणजे बिझनेसमॅनकडे आले, म्हणजे त्याने खर्च केलेले आहेत ते गुड्स, बरोबर आहे. सो ही इज द विड्रॉवर, रिसिवर, बट त्याचं नाव लिहू शकत नाही, त्यामुळे ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर किंवा टू गुड्स लिहिलं तरी हरकत नाही. ठीक आहे, एवढं सगळं लांबलचक याची गरज नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ₹1,000 डेबिट आणि क्रेडिट. त्यानंतर आहे पेड टेलिफोन चार्जेस 500 अँड टॅक्सी फेअर 200. आता आतापर्यंत आपण सिंगल मारत होतो एक्सपेन्सेस. आता कॉमन मारायचे. व्हेरी सिम्पल. एक्सपेन्सेस शुड बी डेबिटेड बिकॉज नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो दोन्ही एकाखाली एक लिहा. टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट, कन्व्हेन्स अकाउंट डेबिट किंवा टॅक्सी फेअर अकाउंट लिहिलं तरी हरकत नाही. डेबिट टू काय? कॅश अकाउंट. काही म्हटलं म्हणजे कॅश. 500, 200 आणि क्रेडिटला 700. म्हणजे इकडे तर कॅश अकाउंट अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. 500, 200 आणि इकडे ₹700. बिंग पेड फॉर टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर. त्यानंतर पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑफ ₹5,000 ॲट द रेट ऑफ 5% GST. तर ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड केले त्यावेळी GST आलं तर कसं करणार? हा एक नवीन प्रकार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. एक्सपेन्सेसवर तुम्ही भरता, कुठेही GST भरता. तुम्ही आज पिझ्झा खाल्ला तरी पण तुम्ही GST भरता. तुम्ही बिल बघत जावा. मॉल बिलमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या शोरूममध्ये गेलात की GST लागतोच तुम्हाला. कुठलंही काही खा, छोटी वस्तू खा, मोठी वस्तू खा. तर एंट्री येणार ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट. एक्सपेन्सेस असल्यामुळे डेबिट होणार. त्याच्यावर आपण भरलेलं आहे ना, त्यामुळे इनपुट GST, इनपुट GST. 5,000वर 5%. 125 त्यांनी 2.5% डिवाईड केलेलं आहे.
5,000वर 5% 250 होतात. सो एंट्री ट्रान्सपोर्ट अकाउंट डेबिट, इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सिम्पल आहे. GSTला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मला नाही वाटत एंट्रीज विचारतील परीक्षेला, पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्यानंतर पेड ऑडिट फीस ₹5,000 बाय चेक. ठीक आहे, कॅश नाही तर चेक दिला. ऑडिट फी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सिम्पल. परचेस फर्निचर ऑफ ₹70,000 अँड अमाऊंट पेड बाय चेक 12% GST. मग अशी आपण कम्प्युटर बघितलं होतं आय थिंक. सो आता फर्निचर घेतलं आहे, GST फक्त चेकने भरलं आहे टू बँक अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट 70,000, 12चे 6% काढले त्यांनी. इनपुट CGST, इनपुट SGST टू बँक अकाउंट. 70,000, 4,200, 4,200, 78,400. बिंग परचेस फर्निचर विथ 12% GST. तुम्ही इथे खाली त्याचं वर्किंग दिलेलं आहे. हे वर्किंग बघून घ्या. हे तुम्हाला माहितीसाठी आहे. नेक्स्ट टाईम मी वर्किंग तुम्हाला ठेवणार नाही. सोल्ड मोटर कार वर्थ ₹1,00,000, 18% GST बाय चेक. आता सेलच्या वेळी फर्स्ट टाईम आलं आपल्याला हे GSTचं, की त्यावेळी कसं करायचं. तर चेकने तुम्हाला मिळालेले पैसे. सो बँक अकाउंट डेबिट टू काय गेलं, तुमच्याकडून मोटर कार विकली ना, मग मोटर कार गेली. आता त्याच्यावर GST तुम्ही भरली नाही, बरोबर आहे ना. तर मोटर कार होती 1,00,000ची, तुम्हाला मिळाले जास्त पैसे, त्याने GST सगळं पैसे दिले ना तुम्हाला. तर मोटर कार 1,00,000ची आणि 18% 9% वाटले 9,000 तुम्हाला मिळाले 1,18,000. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, GST तुम्हाला मिळते ती तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावी लागते. तुम्ही काही स्वतःकडे ठेवू शकत नाही. जशी तुम्ही एखाद्या परचेसवर GST भरता, तशी सेल्सवर तुम्ही रिसीव पण करता. मग जेवढी भरले आणि जेवढी रिसीव केले या दोघांचा ताळमेळ गव्हर्नमेंट वेबसाईटवर आपल्याला मांडायचा असतो GSTच्या. आणि जर एक्सेस असेल आपल्याकडे GST तर भरून टाकायची, नसेल तर आपण रिटर्न घेऊ शकतो. हे खूप मोठा कॉम्प्लिकेटेड GSTचा प्रकार आहे. 11वीच्या लेवलला एवढं पटकन समजणार नाही. ते चांगल्या लोकांना नाही समजत. तर लहान म्हणजे आता 11वीला जो सुरुवात करतोय कॉमर्सची, त्याला इतक्यात पटक्यात समजणार नाही ते. ठीक आहे, तुम्ही एंट्रीकडे लक्ष द्या. परचेस असेल तर इनपुट आणि सेल असेल तर आउटपुट, एवढं तर लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे एंट्री कळली असेल. देना बँक अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट टू आउटपुट CGST टू आउटपुट SGST. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पेड कॅश टू कविता 15,500 हू अलाउड अस डिस्काउंट 500. आता तिला आपण पैसे दिले आणि तिने आपल्याला डिस्काउंट दिलं, त्यामुळे आपल्याला ₹500 फायदा झालेला आहे. म्हणजे कविताला ॲक्च्युली खरं म्हणजे 16,000 द्यायचे होते, पण तिला दिले 15,500 आणि ₹500 आपण डिस्काउंट मिळवलेलं आहे. सो डिस्काउंट रिसिव्ड नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. इन्कम झाला ना तुम्हाला, ₹500 फायदा झाला. सो हू इज द रिसिवर? कविता अकाउंट डेबिट. किती द्यायचे होते तिला? 16,000. तिच्या डेबिटला 16 लिहिले. टू दिले किती? 15,500 कॅशमध्ये दिले टू कॅश अकाउंट. आणि टू डिस्काउंट रिसिव्ड ₹500 आपल्याला फायदा झाला, त्यामुळे ₹500 क्रेडिटला लिहिले. तर अशी टोटल बघा तुम्ही, त्याची टोटल पण मी केले 8,60,200, 8,60,200. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदम सिम्पल आहे जर्नल. आणि याच्यात मी भरपूर प्रयत्न केला आहे की मोस्टली एंट्रीज कवर करण्याचा या 2 प्रॉब्लेम्समध्ये. तर अर्ध्या तासाचं लेक्चर झालं आहे आपलं. सो मला माहीत आहे की हे एवढं मोठं लेक्चर बघणं पण बरेच लोकांना कंटाळवाणा प्रकार आहे. पण हे एक्सप्लेन मी केलेलं आहे अशा पद्धतीने की तुम्हाला बोर होणार नाही आणि तुम्हाला समजून येतील ह्या एंट्रीज. तर ह्या समजून घ्या तुम्ही आणि ह्याच्या प्रॅक्टिस करा एंट्रीजची. आपण पुढचं शेवटचं लेक्चर एक घेऊया याच्यात मी अजून 2 प्रॉब्लेम घेईन जरा मोठे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षेमध्ये. आणि वेगवेगळे ट्रान्झॅक्शन बघायला मिळतील, डिफरंट अकाउंट आपल्याला टॅकल करता येतील, आणि जेणेकरून जर्नलमध्ये मोस्टली ट्रान्झॅक्शन कवर होऊन जातील
आणि तुम्हाला एखादा प्रॉब्लेम येईलच परीक्षेला, तो सोडवायला इझी पडेल. तर ठीक आहे, तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा मित्रांमध्ये, आणि आमचं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अजून आता पुढे भरपूर चांगले चांगले चॅप्टर्स आहेत, त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, जर्नलचा जो शेवटचा लेक्चर असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.